आजचा पदार्थ इतका भन्नाट आहे की मुलंही म्हणतील पावभाजी बनवणं बंद कर. आता हेच बनव. पावभाजी तर आपण अनेकदा खातो, पण पावभाजी पराठा एकदा करून बघा आणि भरपूर सारण भरलेला आणि प्रत्येक घासात भाज्यांची चव असणारा हा पराठा आहे. सगळ्यात आधी येथे मी भाज्या घेतल्या, त्यानंतर सर्व भाज्या आपल्याला अशा बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. पहिली स्टेप्स आपली अशी की पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. एक मोठ्या भांड्यामध्ये 2 कप म्हणजे 2 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे पराठे अधिक खमंग होतात आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. हे सर्व घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पण खूप घट्ट नाही मळायचं आहे आणि खूप सैलही आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं नाही आहे. आता हे बघा थोडं थोडं पाणी घालत आपण याचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता यावरती 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 1 मिनटासाठी हे चांगलं मळून घ्यायचं आहे. छान मळून घेतल्यामुळे काय होतं की पराठे मऊ आणि लाटायला सोपे जातात. आता झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनटं आपण हे पीठ बाजूला ठेवायचं आहे. आता हे बघा आपण येथे भाज्यांची तयारी करून घेतली. सर्व भाज्या मी इथे बारीक कापून घेतल्या आहे. फुलकोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा, बटाटा आणि वाटाणा. आता हे सर्व आपण आता बारीक चिरलेलं आहे. वाटाणा बटाटा बारीक चिरायचं नाही आहे. आता हे बघा इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची हे आपल्याला छान असं त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि ती आपल्याला छान परतून घ्यायची आहे. परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा पण एक मिनटासाठी आपल्याला परतायचा आहे. कांदा परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मोठा ठेवायचा आहे, नाहीतर कांदा पाणी सोडतो आणि पटकन असा परतला जात नाही. आता कांदा आपला छान मस्तपैकी असा परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये गाजर आणि मटार म्हणजे वाटाणा घालून आपल्याला हे 4 ते 5 मिनटं कमी आचेवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे. मटार आणि गाजर शिजायला थोडा वेळ घेतो, त्यामुळे आधी आपल्याला हे घालून घ्यायचं आहे गाजर आणि मटार, म्हणजे हे शिजतं आणि छानपैकी खातानाही टेस्ट लागते. आता हे छान शिजून झालेलं आहे. आता उरलेल्या भाज्या म्हणजे फुलकोबी आणि शिमला मिरची आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर छान आपल्याला हे मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या शिजण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे टेबलस्पून आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटं आपल्याला. आता हे शिजून झालेलं आहे. जास्त पाणी घालू नका, भाज्या वाफेवरच छान शिजतात. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. इथे 1 चमचा आपण लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घाला आणि 1.5 चमचा आपल्याला पावभाजी मसाला. आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे आपण टोमॅटो वापरत नसल्यामुळे चाट मसाला किंवा आमचूर पावडर म्हणजे चव आपली छान संतुलित राहण्यासाठी आपण इथे वापरलेला आहे. आता सगळ्यात शेवटी आपण इथे उकडलेले 3 बटाटे घेतले आहेत. ते तुम्ही स्मॅश करून घ्या किंवा किसून घेऊ शकतात. हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे. बटाट्याचे तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्या, नाहीतर पराठा लाटताना फुटू शकतो. सगळ्यात शेवटी जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर घाला. गॅस बंद करायचा आहे. बटाटा घातल्यावर जास्त परतू नका, नाहीतर सारण सैल होण्याची शक्यता असते. आता सारण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. ताटात हे बघा एका ताटामध्ये पसरवून घेतलं आहे. पूर्ण गार होऊ द्या. गरम सारण भरल्यास पराठा फुटण्याची शक्यता असते. आता आपण पराठ्याचं पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पुरीसारखी पारी आपल्याला तयार करायची आहे. हे बघा छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे, जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही. हातावरती एकसारखा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याची पुरीसारखी पातळ अशी पारी तयार करायची आहे आणि त्यामध्ये भरपूर असं आपल्याला सारण भरायचं आहे. पुरणपोळीप्रमाणे जसं आपण सारण भरतो आणि बंद करतो त्याचप्रमाणे करायचं आहे. जर तुम्ही नवीन शिकणाऱ्या मुली असाल किंवा कमी सारण भरा, जर अनुभवी असाल तर पिठाच्या दुप्पट सारण तुम्ही यामध्ये भरू शकतात. हे बघा जसं पुरणपोळी आपण पुरण भरतो त्याच पद्धतीने यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याचं मस्तपैकी असं गोळा बंद करून घ्यायचा आहे. आता थोडंसं आपल्याला ह्या गोळा तयार झालेला आहे. आता थोडंसं याला
पीठ, कोरडं पीठ आपल्याला या गोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. जोर लावून लाटू नका, भरपूर सारण असल्यामुळे पराठा फुटू शकतो. पराठा हे बघा हलक्या हाताने आपण छान असा लाटून घेतलेला आहे. तवा गरम करायचा आहे. तवा गरम झालेला आहे. आता तवा गरम झाल्यानंतर यावरती आपण जो पराठा लाटून घेतला आहे तो यावरती घालून घेऊया. आता दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस असा हा भाजून घ्यायचा आहे आणि कडेने तेल किंवा तूप तुम्ही सोडून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा छान असा भाजला जातो. ढाबा स्टाईल लालसर पराठा जर हवा असेल तर थोडंसं जास्त तूप लावा, म्हणजे छान असा लालसर कलर येतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो. हे बघा पराठा मस्तपैकी असं. जर तुम्हाला पराठा फुगवण्याची ट्रिक्स जर हवी असेल तर पराठा उलटपालट मोठ्या आचेवरती भाजायचा, तो छान असा टम्म असा फुगला जातो. आणि जर तुमचं पीठ योग्य असं मुरलं गेलेलं असेल किंवा कोरडं सारण असेल तर फुगलेला पराठा तुम्हाला हा नक्कीच मिळेल. आता बघा मस्तपैकी हे दोघं साईडने खरपूस असं आपण भाजून घेतलेला आहे. हा पराठा तुम्ही दही, हिरवी चटणी यासोबत तुम्ही सर्व करू शकतात. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला तुम्ही नक्की सांगा. पावभाजी फ्लेवरसोबत चटणी ही जबरदस्त लागते. पराठा मुलांच्या डब्यासाठी उत्तम असा हा पर्याय आहे.